या ठिकाणी आपण ह्याचं स्टीम कट केल्यानंतर डायरेक्ट शेतामध्ये लावू शकतोय. म्हणजे स्टेम कटिंग सुद्धा आपल्याला त्याची लागवड डायरेक्ट करू रोपं येतात. शकतोय. म्हणजे जसं आपण ऊस लावतो हा कट करून जशा त्याच्या कांड्या लावतो, लावतो डोळे तसं पण आपण त्याच्यामध्ये त्याचं पण स्टेम कट करून जरी आपण लावलं तरी हे येतात. चांगल्या पद्धतीने येतं. फक्त नर्सरीमध्ये ज्या पद्धतीने प्रोसेस करावी लागते, काळजी घ्यावी लागते, तशी ती एक 15 ते 20 दिवस किंवा 25 दिवस जमिनीमध्ये पण तशाच पद्धतीची थोडी काळजी घ्यावी लागते. त्याला म्हणजे 3-3 दिवसाला फवारणी करणे वगैरे ह्या गोष्टी. तर तुमचा खर्च हा प्रचंड वाचतो. नर्सरीमध्ये जी रोपं घेऊन करणार आहे स्टेम्प लावल्यामुळं तुम्हाला जो येणार खर्च आहे तो खर्च कमी होतो पूर्णपणे. या रोपाच्या कोणकोणत्या प्रजाती आहेत आणि मार्केटमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या प्रजातीची मागणी आहे? तर ह्याच्यामध्ये आता सर मला माहितीप्रमाणे माझ्या 3 प्रकारच्या प्रजाती आहेत. एक जर इजिप्शियन आहे, बॉर्बन आहे आणि रोज चायनीज जेरेनियम म्हणजेच त्याला केळकर व्हरायटी म्हणून पण ओळखलं जातं. केळकर तिसरी. variety. हां. तर सगळ्यात जास्त मागणी असणारी किंवा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये उठाव होणारे किंवा जास्त प्रोडक्शन मिळणारे आहे ती केळकर व्हरायटी म्हणजेच रोज चायनीज जेरेनियम व्हरायटी आहे.